पुण्यामध्ये झिकाचा आणखी एक रुग्ण आढळलेला आहे। त्यामुळे पुणे शहरामध्ये आतापर्यंत शहरात आढळलेल्या झिका रुग्णांची संख्या 7 झाली असून यामध्ये 2 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे। या दोन्ही महिला गर्भवती आहेत। पुण्यामध्ये झिकाचा पहिला संशयित रुग्ण 16 जूनला आढळला होता, तर लागण झालेले 4 रुग्ण बरे झाले असून इतर रुग्णांवर घरीच उपचार सुरू असल्याचं महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर कल्पना बळीवंत यांनी सांगितलंय। ज्या घरामध्ये आणि परिसरात रुग्ण आढळले त्या परिसरामध्ये धूर फवारणी करण्यात येते आहे। तसंच नागरिकांनीही घरामध्ये डासांची पैदास होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे। या आजाराचे संशयित रुग्ण म्हणजे केस आम्ही डेफिनेशन त्याची बनवली आहे की फीवर, आर्थ्राजिया म्हणजे जॉईंट पेन्स, रॅश अशी जर लक्षणं असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जायचं आहे। अंगावर हे दुखणं काढू नये। त्याचं कारण हे की तुम्ही आम्हाला लवकर कळवलं तर आम्ही लवकरात लवकर डासांचं त्या एरियातले निर्मूलन करू शकतो। आता आम्ही इंडोर फॉगिंग सुरू केलेलं आहे। ज्या घरांमध्ये आम्हाला पॉझिटिव्ह पेशंट सापडलेत त्या घरांमध्ये आम्ही इंडोर फॉगिंग करतोय। ज्यायोगे इन्फेक्टेड बाधित असे जे डास आहेत ते आपल्याला नष्ट करायचे।